सूर्य डोक्यावरती आहे आणि या रणरणत्या उन्हामध्ये हे कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत ते रस्त्यावरती बसलेत. आम्हाला घाम सुटलाय, परंतु या शेतकऱ्यांना बघू शकतो, या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती या अशा रणरणत्या उन्हात चिंता निर्माण झालेली आहे. कारण कांद्याला दर भेटत नाही आणि दर मिळाला तर त्या दरातून जो केलेला खर्च आहे तो सुद्धा हाती येत नाही. काय नेमके प्रश्न आहेत आपले, काय किती मुद्दल आपल्याला मिळते सगळं पीक घेतल्यानंतर लागवडीला खर्च 17 ते 18 हजार रुपये एकरी येतो. त्याच्यानंतर औषधं खतं असा तो 25-30 हजार रुपये खर्च येतो. त्याच्यानंतर खुरपणी वगैरे असे 5-25 हजार एकरी जवळजवळ काढणीपर्यंत आणि वाखारीमध्ये साठवण्यापर्यंत कांद्याला 1 ते 1.25 लाख रुपये खर्च येतो. आणि आज कांद्याचे पैसे गळीत तर त्या प्रमाणात होत नाही. तेवढा खर्च आल्यावर दर किती अपेक्षित असतो? दर कमीत कमी 25 रुपये तरी दर हा कांद्याला मिळावा अशी आमची शेतकऱ्यांची भावना आहे. तरच शेतकरी जगू शकतो. हमी भाव दिला 25 रुपये, तर किती रुपये राहू शकतात आपल्याला? कमी 10 रुपये तरी राहू शकतात ना. 100 रुपये राहू शकतात. 100 रुपये राहू शकतात. आपली काय परिस्थिती आहे? किती आपली शेती आहे आणि किती आपण लावतो? जवळजवळ आहे ना 7.5 एकर जमीन आहे. माई 2-2.5 एकर कांदा असतो. गेल्या वर्षी सुद्धा मी लॉसलाच गेलेलो आहे, त्यामुळे मला काही परवडे नाही त्याच्यामध्ये. आता किती कांदा निघाला होता, किती पिशव्या आणि दर किती मिळाला? आता 400 पिशवी आहे, मी ठेवलाय साठवून. पण आता बाजार कमी असल्यामुळे मी ठेवलाय तसाच. पण आता त्याचं प्रमाण आहे उष्णतेमुळे सडत चाललंय. पण आशा आहे वाढत म्हणून. किती भाव मिळाला पाहिजे तुमचा? 25 रुपये तरी भाव भेटला पाहिजे, मग बरोबर होते असं आहे म्हणणं. पण चिंता आहे, आता पाऊस पण पडतोय, तो कांदा पण खराब होईल. कांदा खराब होत चाललेला आहे, पण आशा आहे वाढन थोडंफार वाढलं माहिती तेवढं समाधान. गेल्या वर्षी मी लॉस गेलेलं आहे. किती लॉस झाला होता गेल्या वर्षी? गेल्या वर्षी मी जवळजवळ 1.5 लाखाला लॉस गेलेलं आहे. फक्त गेल्या वर्षी 1.5 लाख रुपये यांना लॉस झाला होता. आपल्या काय समस्या आहेत? हमी भाव जर 25 रुपये मिळाला तर काय काय प्रश्न मिटू शकतात? जर हमी भाव 25 रुपये मिळाला तर जवळजवळ आमच्या सगळ्या समस्या सुटतील. शेतीची खतं बी बियाणे जास्त महाग असल्यामुळे शेतकऱ्याला परवडत नाही. लाईट बिल, वीज बिल, बाकीच्या पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळं शेतकरी आज भरपूर अडचणीत आहे. नाफेड मधून खरेदी करायचा निर्णय जो घेतलाय फक्त नाशिक जिल्ह्यासाठी घेतलाय. केवळ नाशिक जिल्ह्यातच कांदा उत्पादक शेतकरी आहे? नाशिक जिल्ह्यात तेवढा निर्णय घेतलेला आहे. आंबेगावमध्ये तरी आमच्या शेजारी असून नाफेडची खरेदी होत नाही. तर आता आपण बघतोय की आतापर्यंत रस्त्यावर बसलेला इथला शेतकरी होता, तो आता रस्ता अडवायला निघालेला आहे. पुढे नेमकं काय होतंय हे आपण पाहणार आहोत. कॅमेरामन अमोल कावाळेसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, मंचर, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.